मस्तपैकी आपल्या वांग्याच्या भाजीला तेल सुटले म्हणजे आपली भाजी आता शिजत आलेली आहे। सकाळी सकाळी आपल्याला टिफिन बनवायचा असतो, मग तो मुलांच्या स्कूलचा असू द्या, ऑफिसला जायचं असू द्या किंवा तुमचा एक दिवसाचा ट्रिपचा प्लॅन असू द्या। तर आज मी प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये आपल्याला वांग्याची मसाल्याची भाजी व त्यासोबत ज्वारीची अगदी परफेक्ट भाकरी कशी बनवायची ती पण मऊ लुसलुशीत ते दाखवणार आहे। त्यासोबत कच्चे शेंगदाणे आणि लसणाची मस्तपैकी चटकदार चटणी दाखवणार आहे। चला आपण पाहूया रेसिपी कशी बनवायची ते। हिरवे देठ असलेले आपल्याला वांगे आणायचे आहेत, म्हणजे ते ताजे असतात, फार शिळे वांगे आणायचे नाहीयेत। आणि जर तुमचे थोडे एक दिवसाचे शिळे असेल तर तुम्ही थोडे पाण्यात घालून ठेवले तर ते थोडेसे जरा फ्रेश होतात। तर हे पाण्यात घालून ठेवलेले आहेत। या 5 वांग्यांच्या भाजीसाठी मी येथे एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। मी काय करते, खोबरं थोडंसं किसून फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे ऐन वेळेस गडबडीच्या वेळेस भाजी करताना आपल्याला ते पटकन खोबरं घेता येतं। येथे मी पोह्याचे 3 चमचे खोबरं घेऊन ते मंद आचेवरती बदामी रंगावर भाजून घेतलेलं आहे। बदामी रंगावर शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतल्यामुळं भाजीची चव अतिशय छान येते। साधारण पावशेर किंवा 5 वांग्यासाठी आपल्याला एवढ्या लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यासोबत आपण जेव्हा हिरव्या मिरच्या बाजारात आणतो आणि राहिलेल्या मिरच्या अशा सुकत जातात तर त्या मिरच्यांचा मी वापर असा मसाल्यासाठी करत असते। तर 2 मिरच्या मी येथे घेतलेल्या आहेत। मिरच्या तिखट आहेत, मग आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या घेऊ शकता। 2 किंवा 3 मिरच्या घेतल्या तरी भरपूर होतात। 2 चमचे धना पावडर घेतलेली आहे। अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे जर सुकी मिरची नसेल तर इथे तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर घेतली तरी चालू शकते। पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त हळद पावडर घेतलेली आहे। 12 महिन्याचा काळा मसाला केलेला आहे। तिखट आहे बऱ्यापैकी, तर साधारण 1 ते सव्वा चमचा घेते। खूप मसाला आपल्याला घ्यायचा नाहीये। तुमच्याकडे जर जो मसाला असेल, कांदा लसूण मसाला असेल किंवा गरम मसाला असेल तो तुम्ही येथे घेऊ शकता। फार मसाल्याचा वापर करू नका। अतिशय मसाला जर खाण्यात आला तर आपल्याला त्रास पण होऊ शकतो। आपल्याला 3-4 पानच कढीपत्त्याची या मसाल्यामध्ये घ्यायचे। अतिशय एक काडी घेतली आणि लगेच टाकली असं करायचं नाही। 3-4 पाने टाकले तरी त्याचा स्वाद छान येतो। स्वादानुसार आपल्याला मीठ घ्यायचे, साधारण पाऊण चमचा मी मीठ घेतलेला आहे। कोथिंबीर मी कोवळ्या काड्यासहित स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही कोवळ्या काड्यासहित बारीक चिरून घ्यायची आणि मसाल्यात त्याचा वापर करायचा आहे। अशा कोवळ्या काड्या या मसाल्यामध्ये तुम्ही वापर करू शकता, म्हणजे मसाल्याची चव पण छान येते आणि आपलं वायाला जात नाही काही। आता हे आपल्याला मिक्सरवर जाडसर वाटून घ्यायचं आहे। मिक्सर बंद चालू करत मी हा मसाला एकदा फिरवून घेतलाय आणि तो व्यवस्थित परत मिक्स करून परत एकदा आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचा आहे। मसाला आपला तयार झालेला आहे। आता याची थोडी टेस्ट घेऊन पाहिजे आहे। हा मसाला अतिशय छान झालाय। आपल्याला तिखट भाजी फार करायची नाही हे लक्षात ठेवायचे। बेतानीच मसाले टाकायचे। आणि आता अजून महत्त्वाची माझी लहानपणीची आठवण सांगते। आई आमची पाट्यावर हा मसाला वाटायची आणि अगदी थोडासा असा वाटीत काढून ठेवायची आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकून आम्ही तो मसाला भाकरी बरोबर खायचा। तुम्ही पण हे असं करून खाऊ शकता। खायला अतिशय चवदार आणि छान लागतो। वांगे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे असे वरचे थोडेसे देठ कापून काढायचे, कारण आपल्याला आता टिफिनला भाजी द्यायची आहे। याला असे उभे आपल्याला काप द्यायचे आहेत आणि आता लगेच असं आतमध्ये पाहून घ्यायचं, आतमध्ये किडकं वांग निघू शकतं। तर मस्त अगदी कोवळे बियाचे वांगे आहेत, म्हणजे खायला अतिशय छान लागतात। आता मी केव्हा काय करते, इकडनं उलट्या बाजूने हे वांग चिरते, म्हणजे देठाकडची बाजू आहे ना पटकन शिजली जाते। तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वांग चिरू शकता। शक्यतो शेवटपर्यंत वांग चिरत जायचं, म्हणजे काय होतं, वांग शिजताना कच्चं राहत नाही। हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या, नाही तर मग वांग कच्चं राहिलं की मग ते खाताना चांगलं लागत नाही। आता वांगे चिरून पाण्यामध्येच टाकायचे, म्हणजे ते काळे पडत नाही। खूप अगोदर वांगे चिरून ठेवायचे नाहीये। दाबून दाबून मसाला भरायचा, म्हणजे पूर्ण वांग्यात गेला म्हणजे ते मसाल्याची चव वांग्यामध्ये छान लागते। आता हा मसाला अगदी व्यवस्थित झालेला आहे। तुमच्याकडनं जर कमी जास्त मसाला असा झाला, आता हा कोरडा असतानाच तुम्ही जर जास्त मसाला झाला तो वाटीत काढून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा दुसऱ्या भाजीला पण कोणत्याही मसाल्याच्या भाजीसाठी हा मसाला वापरू शकता। मसाले भरून असं थोडंसं हाताने दाबलं की तो मसाला आत पॅक होतो आणि मी शिवाय हे वरचे हिरवे काढत नाही। खायला टेस्टला खूप छान लागतात। तुम्हाला हवं तर तुम्ही हे काढू शकता। थोडंसं बऱ्यापैकी तेल घ्यायचंय, अति पण घ्यायचं नाहीये। ज्या मिक्सरमध्ये आपण मसाला तयार केलाय त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे भांडं व्यवस्थित पुसून धुवून घ्यायचं, म्हणजे ह्या पाण्याचा वापर आपण भाजीसाठी करू शकतो। तेलाला चांगला ताव आलेला आहे। खूपच ताव आला तर गॅस बंद करायचा। माझी कढई खूप तापली आहे, मी गॅस बंद केलेला आहे। यामध्ये मोहरी घेतली आहे। मोहरी तडतडली
की मगच जिरे टाकायचे, म्हणजे ती फोडणी खमंग बसते. पाव चमचा जिरे घेतलेले आहेत, कारण जिऱ्याचा वापर आपण मसाल्यामध्ये केला आहे. एक साधारण पाव चमचा हिंग घेतलेला आहे. हिंग बऱ्यापैकी भाजीत टाकलं म्हणजे ते भाजीला स्वाद पण चांगला येतो. कढीपत्त्याचे 2-4 पानं फोडणीत टाकलेत, त्यांनी पण स्वाद छान येतो. तर मी गॅस परत चालू करत आहे आणि आपल्याला हे पाण्याचा वापर न करता आता हे वांगे आपल्याला 2-3 मिनिट त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत, म्हणजे वांग्याची भाजी पटकन शिजली जाते. गॅस आपल्याला कमी जास्त गरजेनुसार करत राहायचं आहे. 1 मिनिट मी गॅस मोठा ठेवला आहे आणि हे वांगे लगेच आपल्याला उलटे पालटे थोडेसे करत राहायचे, नाही तर वांगे जळू शकतात. शक्यतो तुम्ही कढईमध्येच वांग्याची भाजी करायला घ्या, म्हणजे काय होतं आपल्याला वांगे तेलामध्ये छानपैकी परतता येतात. राहिलेल्या मसाल्यामध्ये हे मिक्सरमधलं पाणी घेऊन हा मसाला आपल्याला असा थोडा पातळ करून घ्यायचा आहे. आता वांगे शिजायला आपल्याला थोडंसं तरी पाणी घ्यावंच लागेल, म्हणजे आपली ती भाजी टिफिनसाठी जरा कोरडी होईल. वांगे जवळजवळ मी साधारण 5 मिनिट परतलेले आहेत. असे वांगे परतून घेतल्यामुळे भाजी शिजायला वेळ लागत नाही. ही भाजी तुम्ही कुकरमध्ये पण तुम्हाला करू शकता, पण कुकरमधल्या भाजीचा आणि अशा भाजीचा स्वाद वेगळा लागतो, पण कुकरमध्ये सुद्धा छान भाजी होते. भाजी शिजण्यापुरतं आपल्याला मी एक साधारण अर्धे ते पाऊण वाटीचं पाणी घेतलेलं आहे. मंद गॅसवर आपल्याला ही भाजी शिजून द्यायची. मध्ये मध्ये थोडे वांगे उलटे पालटे करत राहायचे. झाकण ठेवून गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. बारीक गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे, पाणी गरम होऊ द्यायचं आहे. आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते दाखवते आहे. मध्यम आकाराच्या 2 भाकरी बनवणार आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घेणार आहे. मीठ घातल्याने भाकरी चवीला छान लागते. गरम पाणी झालं तर तुम्ही एखाद्या वाटीत काढून घ्या. तर आम्हाला अंदाज असतो म्हणून आम्ही बरोबर व्यवस्थित अंदाजाने टाकतो, म्हणजे तुम्हाला त्या पिठात किती पाणी घ्यायचं हे समजतं. ह्या पाण्याची वाफ बसली म्हणजे पीठ एकदम आपलं मऊ होतं आणि भाकरी पण आपल्या मऊ होतात. थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं. पाणी गरम असतं, हाताला चटके बसून न देता हे पीठ व्यवस्थित मळायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडा थंड पाण्याचा वापर केला तरी चालतो. हवं तर पीठ मळूपर्यंत गॅस थोडा वेळ बंद केला तरी चालू शकतो, कारण आपल्याला हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच खूप पाणी घेऊ नका, नाही तर मग पीठ पातळ होतं. एक 2-3 मिनिट तर पीठ छानपैकी मळूनच घ्यायचे. आणि हो, आपल्याला इकडे वांग्याची भाजी पण पाहिजे आहे. हे पहा, मसाल्याचा मस्त वास सुटलेला आहे आणि वांगे उलटे पालटे करायचे म्हणजे ते सगळीकडून व्यवस्थित शिजले जातात. तुम्ही जेवढं पीठ जास्त मळून घेताल तेवढी तुमची भाकरी छान होते. आता मला अगदी थोडंसं पाणी लागते. मी हातावर घेतलं आणि मग त्या पिठाला लावते. पीठ फार घट्ट पण असू नये आणि फार ढिल्लं पण असू नये. आपला मेंदू आणि हात दोन्ही पण छानपैकी काम करतात. आपल्याला कळत राहतं की आता या पिठाला किती पाणी लागेल, आपल्याला किती पीठ मळलं पाहिजे, आणि हे सगळं अनुभवानेच तुम्हाला करता येतं. हे पहा, आता पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे. 3-4 मिनिट मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार झालं पाहिजे. आता तुम्हाला किती मोठी भाकरी करायची, कुणाला पटपट मोठ्या भाकरी करून काम मोकळं व्हायचं असतं, कुणाला छोट्या छोट्या भाकरी करायला आवडतात. हा तुमचा आवडीचा प्रश्न आहे. मस्तपैकी आपल्या वांग्याच्या भाजीला तेल सुटले म्हणजे आपली भाजी आता शिजत आलेली आहे. परत एकदा ती थोडी आपण उलटी पलटी करून घेऊ. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. हे पहा, वांग आपलं शिजलेलं आहे एकदम मऊ. तरी थोडंफार इकडे पहा, तर थोडंसं कठीण लागते, तर थोडंसं ते राहिलेलं वाफेवर शिजू शकतं. झाकण ठेवून आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. अगदी थोडंसं तेल तव्याला लावायचं आहे, म्हणजे तुम्हाला भाकरी उलटायला त्रास होत नाही. थोडंसं पीठ असं पोळपाटावर पसरून घ्यायचं आहे. मळलेल्या पिठाचा आपल्याला उंडा हातावर थोडा मोठा करून घ्यायचा आहे. तुम्हाला जमलं तर करा, नाही जमलं तुम्ही डायरेक्ट उंडा पण यावर असा थापू शकता. आता हा हात असा पकडायचा म्हणजे भाकरी गोल होते आणि ह्या 4 बोटांनी अशी भाकरी गोल गोल फिरवत थापत राहायची, म्हणजे तिला छान गोल आकार येतो आणि एकसारखी होते. आता पूर्वी आम्ही जेव्हा भाकरी करायचो पटपट काम उरकायचं, खेड्यातल्या बायकांना पण मी पाहिले. हे पहा, असं दोन्ही हाताने पण ही भाकरी अतिशय छान आणि पटपट होते आणि एकसारखी होते. हे पहा, झाली की नाही मोठी. थोडीशी मध्ये जाड आहे तर मध्ये परत थोडीशा हाताने दाबून घ्यायची. आता खालची जी पिठाची बाजू आहे ती वर ठेवायची. गॅस थोडा मीडियम करायचा आहे, कारण तव्याला खूप ताव आलेला असतो.
आणि हातावर थोडंसं पाणी घ्यायचं, खूप पण नाही घ्यायचं, आणि सगळीकडून भाकरीला लागलं पाहिजे. आता इथे पण तुमची खरी परीक्षा असते की तुम्हाला पाणी किती लावायचं आणि भाकरी केव्हा उलटायची. तुम्ही जर हे फार उशीर केला तर भाकरी खालून काही काही वेळेस चिरटलेल्या दिसतात, मग त्या दिसू नये म्हणून ही काळजी घ्यायची आहे. आता गॅस थोडासा मोठा केला आहे, पाणी थोडं सुकून द्यायचं भाकरीवरचं. पाणी मी पार सुकून दिलेलं नाही, थोडीशी भाकरीवरचं पाणी सुकलेलं आहे आणि अगदी आल्ला जाताना भाकरी अशी उलटी करायची. तुम्हाला एवढी मोठी भाकरी उलटी करायला त्रास होत असेल तर अगदी तुम्ही छोट्या छोट्या जरी भाकरी केली तरी चालते. फुल गॅस होता तो मी आता बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरती घालून भाकरी छानपैकी भाजली जाते. आता परत दुसरी भाकरी त्याच पद्धतीने करून घेते. तुम्ही एवढ्या आकाराच्या सुद्धा छोट्या छोट्या भाकरी करू शकता. थापायला जमत नसेल तर हलक्या हाताने हे लाटणं असं फिरवलं म्हणजे ती भाकरी अगदी छानपैकी लाटली जाते. सगळ्या बाजूनी व्यवस्थित लाटून घ्यायची. एकसारखी भाकरी लाटून घेतलेली आहे. गॅस बारीकच आहे. हे पहा मस्तपैकी, हे पहा सगळीकडनं छानपैकी भाकरी मंद याच्यावर भाजली. आता आपल्याला गरजेनुसार थोडा कमी जास्त गॅस करून ही भाकरी भाजून घ्यायची. भाकरी एकदा उलटी केली की मी एकदा खालची बाजू प्रथम व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मी पाठीमागून सगळ्या बाजूनी भाकरी व्यवस्थित भाजून घेतली. आता तुम्हाला हवं तर तुम्ही अशी तव्यावर पण ही भाकरी भाजू शकता. गॅस मोठा करायचा आहे, थोडीशी असे हळूहळू उलटण्याने दाबत जायचे आणि भाकरी भाजून घ्यायची. पण मी या पद्धतीने असं गॅसवरती उलटणं खाली धरून असं ही भाकरी सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घेते. गरम गरम भाकरीला तुम्हाला टिफिनला द्यायचं असेल तर तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता. भाकरी एकदम छान मऊ राहते. मोठे भाकरी ते पातळ होईल ना. नाही मग असू दे ना, मी काही मोठ्या केल्या आहेत, काही छोट्या केल्या आहेत. भाकरी एकदा तव्यावर टाकली की पाणी लावायला फार वेळ करायचा नाही, नाहीतर सगळे भाकरी खराब होते आपली. गरजेनुसार गॅस कमी जास्त करायचा आहे. मी आता मोठा गॅस बारीक केलेला आहे. एकदा पाणी लावलेली भाकरीची बाजू उलटली की आता ती सगळी खालूनच व्यवस्थित सगळी कडून भाजून घ्यायची आहे आणि नंतर ती तुम्हाला हवं तर तव्यावरती दुसरी बाजू भाजा किंवा गॅसवर भाजा, जसं तुमच्या आवडीप्रमाणे असेल तसे भाजा. बघा भाकरी किती मस्त टम्म फुगली आहे. भाकरी सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे. ती कुठे कच्ची राहता कामा नये. भाकरीला तेल किंवा तूप लगेच लावायचं गरम गरम, म्हणजे टिफिनच्या डब्यामध्ये किंवा तुम्ही ऑफिसचा डबा देताल किंवा कुठे बाहेर जाताल तर ती भाकरी नरम राहते. तयार झालेली भाजी टिफिनच्या डब्यामध्ये भरून ठेवायची, म्हणजे आपलं बाकीचं काम होईपर्यंत भाजी थंड होते. थोडेसे मी कच्चे शेंगदाणे व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार अर्धा ते पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. अगदी थोडासा हिंग घ्यायचा आहे. माझी मिरची मीडियम तिखट असल्यामुळं मी साधारण 1 ते सव्वा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये कोणतंही पाणी न टाकता ही कोरडी चटणी बनवायची आहे. एकदा फिरून झाल्यावर परत सगळी चटणी मोकळी करून परत एकदा फिरवून घ्यायची आहे. लसणाची कोरडी चटणी अतिशय सुंदर झालेली आहे. आपण तयार झाल्यावर पाहायचं मीठ मिरची काही कमी जास्त आहे का. सुरुवातीला मीठ थोडं कमीच टाका. एकदा खारट झालं म्हणजे आपण काही करू शकत नाही. ही कोरडी चटणी केली म्हणजे ही तुम्ही 4-5 दिवस तर अगदी छान राहते. प्रवासातही नेऊ शकता आणि टिफिनलाही देऊ शकता. हवं तर तुम्हाला यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं कच्चं तेल पण घेऊ शकता. आपला टिफिन तयार झालाय. वांग्याची भाजी, ज्वारीची मऊ लसलुशीत भाकरी आणि सोबत लसूण आणि शेंगदाण्याची मस्तपैकी कोरडी चटणी बनवलेली आहे. वाटल्यास तुम्ही शेंगदाण्याची चटणी आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता आणि सकाळच्या गडबडीमध्ये हा टिफिन मस्तपैकी बनवू शकता. चला तर मग परत अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये भेटूयात प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये.